दत्तगाड्याच्या अटकेनंतर स्वारगेट बसस्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आंदोलन आणि संतप्त प्रतिक्रियांमुळे स्वारगेट परिसरात बंदोबस्तात वाढ झाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस आता अलर्ट मोडवर आले। या संदर्भातला आढावा घेतलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस आता अलर्ट मोडवरती आलेत। तर स्वारगेटमध्ये महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या अशी बलात्काराची घटना घडली। स्वारगेट सरकार रहदारीच्या बसस्थानकामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आणि त्यानंतर आता प्रतिक्रिया येतात। खूप मोठ्या प्रमाणात आरोप झाले, मात्र आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पुणे पोलीस हाय अलर्ट मोडवरती आलेली आहे। दत्तगाड्या अटकेनंतर स्वारगेट पोलिसात आता बंदोबस्त पाहायला मिळत आहे। बसस्थानक परिसरामध्ये बंदोबस्त पाहायला मिळत आहे। आंदोलन आणि संतप्त प्रतिक्रियामुळे स्वारगेट परिसरात बंदोबस्तात वाढ झाली आहे। संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मोठ्या अथक परिश्रमाने त्याला पकडले। त्यानंतर सुद्धा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी ठेवलेला आहे। सुरक्षेची सगळी काळजी आहे ती घेण्यात आलेली आहे। खरं तर वेगवेगळे आंदोलक आणि वेगवेगळ्या घटना या स्वारगेट बस स्टँडमध्ये रोज घडत आहेत आणि त्याची खबरदारी म्हणून आरोपी जरी पकडला असेल, आज आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल, मात्र त्यानंतर इथला कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, इथं कुठलीही वेगळी घटना घडू नये यासाठी पुणे पोलीस दक्षता घेताना पाहायला मिळत आहेत। आणि आज सकाळपासून सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाने आंदोलनाची हाक दिलेली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही एसटीच्या प्रवासी सेवेवर होऊ नये, प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज जो आहे तो कडक बंदोबस्त आहे आणि आज आरोपीला दुपारी कोर्टात हजर केलं जाईल। यामध्ये काय पुढे होतंय, पोलीस काय तपासात सांगतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता इथून पुढं अशी सुरक्षा देणं स्वारगेट बस स्टँडला गरजेचं असल्याचं या सगळ्या घटनेवरून सिद्ध झालंय आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी आज सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त स्वारगेट बस स्टँडमध्ये ठेवल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।